नाही अनएक्सपेक्टेड होतं हे सगळं. विराट कोहली वॉज नॉट एक्सपेक्टेड. नंतर काय होईल आपल्याला बघायला इच्छा राहील का नाही मॅच बघायची, एवढं दुःख झालं. तो एकदम एक शॉकिंग न्यूज़ हो गया कि विराट सर कैसे एक किया, मतलब एक लोगों का मतलब सपना टूट गया कि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत रोकोला कोण ओळखत नाही. ते सगळी मुलं माझ्यासोबत आहेत जे क्रिकेट खेळायला आलेले आहेत. अंडर किती आहे तुम्ही? 12. तुम्ही विराट कोहलीला मला वाटतं तू जन्मापासूनच ओळखत असशील, राईट? नाव पहिली मॅच काय कधी बघितली होती विराट कोहलीची? 2017. वन डे टेस्ट की T20? टेस्ट. त्यात त्यांनी काय केलेलं? सेंचुरी मारलेली. क्या बात आहे. किती रन केलेले काय आठवतंय? तू कधी बघितलेली विराट कोहलीची पहिली मॅच? आठवत नाही. तू? 2015 2015. काय केलेलं त्याने? सेंचुरी मारलेली कुणाविरुद्ध? ऑस्ट्रेलिया. किती रन केले होते? 100 रन केले. तू कधी पहिली मॅच बघितली विराट कोहली? 2020. 20 ला. काय केलं होतं विराट कोहलीने त्या मॅच मध्ये? 50 मारलेलं. कुणाविरुद्ध? चला त्यांना नाव नाही आठवत आहे. आणि रोहित का पहिला मॅच किसने देखा था? सर मी 2008 ला बघितलेली IPL. 2008 ला IPL. तेव्हा त्यांनी पहिली हॅट्रिक घेतलेली. अच्छा. आणि तू? 2008. 2008 चे. काय ती रिपीट टेलिकास्ट बघितली का तू? हा. कारण तेव्हा तुमचा जन्मही झाला नसेल, राईट? पण आता हे विराट कोहली आणि रोहित शर्मा ही जोडी तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तू फॅन आहे विराटचा? हो. का आवडतो विराट? उसका बैटिंग स्टाइल. उसका बैटिंग स्टाइल. और रोहित का? रोहित का वो हिटिंग का टेम्पटेशन. देखा है विराट का एग्रेशन पिच पे या मैदान में, तो क्या एक चीज है जो विराट से लेना चाहेगा? मैं उसका जैसा बैटिंग स्टाइल, जैसा उसका स्टांस हो गया या उसका एग्रेशन हो गया, जो जैसा वो जाता है बॉल के ऊपर और खेलने का अटेम्प्ट करता है, और फील्ड के ऊपर जो उसका एक्टिविटी रहता है, कितना वो मैच के अंदर रहता है, वो सब ट्राई करूंगा. खुद के अंदर उसका कॉन्फिडेंस. सबसे अच्छी पारी कौन सी याद है, विराट या रोहित की? कौन सी ऐसी पारी है वनडे T20 या टेस्ट वाली जो तुझे याद है? दोनों की. कोई भी एक पारी बताना. विराट की 18 की. हाँ. वो मेरे को अच्छी पारी लगी थी, जब उसकी अच्छा खेल रहा था जब वो. हाँ. और बस. कोई मैच आठवते ज्यात विराट कोहली खूप भारी खेळला भारताला जिंक? रोहितचा हा सांग ना. जेव्हा त्यांनी 200 मारलेले एका मॅच मध्ये. हा. श्रीलंका विरुद्ध हा 264 मारलेले 2017 ला. हा. मला पण आठवतंय ते. तुम्हाला ते आठवतंय विराटने T20 मॅच मध्ये नाही का पाकिस्तानला हरवलेलं माहिती आहे? 8 बॉल 28 रन मारले. हा. आणि हॅरिस रॉफला 6 मारलेला सर. ती मॅच मला खूप आवडते. पण जेव्हा तो T20 मधून गेला तेव्हा दुःख झालं होतं? हा खूप. मग असं वाटलेलं आता तो टेस्ट मध्ये पण जाणार आहे, असं कधी वाटलेलं तुम्हाला? नाही. आता वाईट वाटतंय? मग तुम्ही टीव्ही आता कुणासाठी बघणार? कोण खेळाडू तुम्हाला आवडतो? शुभमन गिल. जसप्रीत. हार्दिक पांड्यानी पासून इंडियन टीम. पुरी. अरे वा, व्हेरी नाईस. सो आता पुढे काय वाटतं की इंडिया जी इंग्लंडमध्ये जाणार आहे, आपण जिंकू विराट आणि रोहित शिवाय? 100%. पण या दोघांना मिस करू ना आपण, है ना? व या सगळ्या जे हे पण क्रिकेटर्स होतील आणि विश यू ऑल द बेस्ट तुम्हाला पुढे. तुम्ही तुमचे मुलं घेऊन येता येते. आता मुलांना इन्स्पायर करण्यासाठी, मोटिवेट करण्यासाठी तुम्हाला कोणता खेळाडू वाटतो मैदानात? तसं रोहित आणि विराट त्यांच्यासारखा म्हणजे सेम एनर्जी असणारा किंवा असा आपला जवळचा असं कोणी मला आता तरी वाटत नाही. पण गिल आहे, जयस्वाल आहे, ते दोन्ही छान खेळतात. आणि बुमराह बॉलर्समध्ये तर बुमराह खूप छान खेळतो. शुभमन गिल आणि जयस्वाल ॲज पर यापर्यंत म्हणजे त्याला डिफीट करू शकतात आणि मुलं त्यांना बघून इन्स्पायर होतात. मुली सांगा किंवा मुलं सांगा, दोन्ही होतात. आणि त्यांचे फॅन खूप आहे. म्हणजे आतापर्यंत जे गुजरातमध्ये खेळला आहे तो शुभमन गिलच आहे. वन मॅन तो खेळला आहे, तो इट्स फाईन. म्हणजे पण त्यांच्यापेक्षा जास्त नसेल. नॉट इवन दे विल बी लाईक रोहित और नाही कोहली. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू give the chances to anyone, but still hope for the best. हे रोल मॉडेल्स होते Yes. इंडियाचे. सचिन तेंडुलकर नंतर तसंच ते विचार करतात की आम्ही पण कोहली सारखं खेळू किंवा बुमराह सारखं बॉलिंग करू.
असा विराटची जी एनर्जी आहे म्हणजे मी स्वतः पण ग्राउंडवर पण पाहिले स्टेडियमवर मॅच जाऊन, पण त्याच्यासारखी एनर्जी मला नाही वाटत. या पिढीला आणखी खूप मेहनत करावी लागेल विराट सारखं बनण्यासाठी. त्याची खूप एनर्जी खूप चांगली आहे आणि फिटनेस खूप चांगला आहे, भयानक. आणि रोहितचा तर पुल शॉट बघायला खूप मिस करू आम्ही आता, कारण की तो इतका इझिली मारतो शॉट की खूपच आनंद होतो बघताना, खूप छान वाटतं. आता मिस करणार तुम्ही टेस्ट आणि T20 मध्ये, पण हे वन डे मध्ये असतील. वन डे मध्ये आहेत. म्हणजे होप की त्यांनी आणखीन पुढचा वर्ल्ड कप पण खेळावा. आता लगेच रिटायरमेंट घेऊ नये, म्हणजे आणखी पुढचा वर्ल्ड कप त्यांनी नक्की खेळावा अशी आमची इच्छा आहे. त्या लोकांनी खूप लवकर गेलेत रिटायरमेंट. अजिबात. पण हे फेअरवेल एक्सपेक्ट होतं नव्हतं. की इंस्टाग्राम वरती? नाही बिलकुल नाही. अनएक्सपेक्टेड होता हे सगळं. काल जसं विराटचं ऐकलं तर एकदम मनाला दुःख झालं की कसं काय म्हणजे असं, आणि आता नंतर काय होईल आपल्याला बघायला इच्छा राहील का नाही मॅच बघायची, एवढं दुःख झालं. म्हणजे त्यातला आता टेस्ट बघणारा जो ऑडियन्स आहे तो कमी आहे, आणि विराट आणि रोहित साठी बघायचंय आता तो आणखीन कमी होणार. फॉलोइंग जास्त आहे. त्याची फील्डवर जी म्हणजे तो पूर्ण आपल्या टीमला जसं हॅपनिंग याच्यात ठेवतो आणि एनर्जी सगळ्यांमध्ये आणतो विराट, तसं आता कोणीतरी पाहिजे पुढच्या याच्यात, नाही तर मग बोर होईल. यस यस यस. विराट और रोहित शर्मा, मतलब पहले तो रोहित ने लिया, फिर उसके बाद विराट ने डिक्लेयर कर दी. ये था एक्सपेक्टेशंस कि विराट भी ऐसे कर सकता है? नहीं, जरा भी एक्सपेक्टेशन नहीं था. ये तो एकदम एक शॉकिंग न्यूज़ हो गया कि विराट सर कैसे एक किया, मतलब एक लोगों का मतलब सपना टूट गया कि उसको अभी देना ही नहीं चाहिए था. क्या प्रॉब्लम था? कोई फिटनेस हो कुछ हो, कोई प्रॉब्लम नहीं था. मतलब एकदम धक्का लगा हम लोग को. युवराज एक भले अभी उसकी एज 35 प्लस होगी, लेकिन आज भी वो एकदम 32. विराट लुक्स 32 भी नहीं, 25 के बेटर फिटनेस है उसका. इजीली ही कुड हैव प्लेड, पूरा टीम को और ग्रूम करता एंड देन ही शुड हैव रिटायर्ड. 10,000 रन्स तो बनता ही था उसका, ऑब्वियसली. मिनिमम 10,000 रन्स. रोहित शर्मा फाइन, ही इज प्लेइंग वनडे इंटरनेशनल्स, वो वर्ल्ड कप जिताएंगे दोनों अभी, बट विराट कोहली वाज नॉट एक्सपेक्टेड. नहीं, लेकिन अब क्या लगता है कि क्रिकेट, हमारा टेस्ट क्रिकेट का फ्यूचर क्या लग रहा है? अभी तो यंगस्टर्स को चांस मिलेगा, बट ये ऐसा है कि मतलब एक जैसे सचिन सर का हुआ था एज अ लेजेंड के फेयरवेल, वैसा विराट सर का होना चाहिए था. कुछ ऐसा डबल सेंचुरी होता है, एक अलग माहौल बनता है, एक बोलते हैं ना कि दिल से जाता है. वो तो लाइफ टाइम उनके बॉडी में सपने में सब चीज़ है, लेकिन एक दिल से जो रहता है ना यार, विराट सर का आज वो जैसे सचिन सर का था तो रोए लोगों ने. हम एज अ दिस थिंग, मतलब काफ़ी लोगों ने रोया वो टाइम पे. वो चीज़ इमोशंस नहीं आया ना अपने को, एक धक्का लग गया अपने लोगों को. मतलब इंस्टाग्राम पे पोस्ट डाल के ये कोई फेयरवेल नहीं होता. फेयरवेल मैच तो 100% डिजर्विंग था. फॉरगेट विराट कोहली है वो, मतलब उसका रिटायरमेंट इज स्टिल अ शॉक. मैंने कल खुद ने पोस्ट डाला, बट अपना पोस्ट कौन देखने वाला है. बट ही हैज़ टू प्ले फॉर 2 years, मिनिमम 2 years, and then he should retire. He should reconsider the decision. टीम इंडियासाठी तो आणि प्रेक्षकांसाठी ॲज अ फॅन्स म्हणून तो खूप मोठा धक्का आहे. कारण रोहित शर्माचं एक समजू शकतो, त्याचं वय आहे त्यामुळे त्याने रिटायरमेंट घेतली, काही कारणं असतील. विराट कोहली अजूनही फिट होता. माझ्या मते त्याने अजून 2 ते 3 वर्ष तो सहज कसोटी सामने खेळू शकला असता, आणि त्याला खेळायला हवं होतं, कारण तो एक लिजेंड आहे. त्याचा फिटनेस, त्याचा ऑरा तो वेगळा आहे. त्याने माझ्या मते कंटिन्यू 2-3 वर्ष तरी अजून सर्व करू शकत होता इंडियाला तो, आणि ते केलं पाहिजे होतं. त्याच्या रोहित शर्मानंतर त्याच्या हाताखाली, म्हणजे त्याच्या अनुभवाखाली नवीन प्लेयर अजून तयार झाले असते किंवा रेडी झाले असते, मग त्याने रिटायरमेंट घ्यावी असं माझं मत होतं. पर्सनली मला असं वाटतं. सर काय म्हणाल? बोला. तुम्ही कधी रोहित शर्माला कुठल्या टुर्नामेंटमध्ये वगैरे बघितलं? लहानपणापासून बघितलं मी तिला, अंडर 14 पासून. तो माझ्या मुलगा बरोबर खेळायचा. ही वॉज इन 14, 20, 19, 16, 23. ही इज अ गुड बॅट्समॅन. त्याच्या मॅचेस त्याच्या बघितलेला. तो ज्यावेळेस कांदिवलीच्या शाळेमध्ये त्या स्वामी विवेकानंदमधून खेळायचा, त्यावेळेस तो इझिली 70-80 रन म्हणजे इझी करून जायचा. म्हणजे ते बोलतात ना, एफर्टलेस मारायचा, म्हणजे कधी मारून जायचं ते कळायचं नाही. ते टॅलेंट त्याला एक्स्ट्रा, ते टायमिंगचं गॉड गिफ्टच होतं त्याच्याकडे, नो डाऊट. पण ते वयानुसार प्रत्येकाला ते डिसिजन घ्यावे लागतात. पण थोडं हे जे निर्णय झाले आहेत, जे काय त्यांनी रिटायरमेंट घेतली आहे, थोडं त्यांना व्यवस्थितरित्या BCCIने किंवा मॅनेजमेंटने थोडं दिलं असतं लास्ट, तर जास्त बरं झालं. कारण ते एवढे वर्ष कंटिन्यू हे करतायत, सर्व करतायत, आणि चांगले ट्रॉफ्या जिंकून, वर्ल्ड कप जिंकून दिले आहेत, तर ते डिझर्व करतात. त्यांचं काय म्हणतात त्याला, ते आपलं लास्ट ज्या मॅचेस आहेत ते डिझर्व करत होते. ते जसं सचिनला मिळालं तसं नाही, पण
ॲटलिस्ट ते डिझर्व करत होते की त्यांना चांगल्या प्रकारे तुम्ही BCCIने निरोप दिला असता तर बरं झालं असतं. हा फेअरवेल तुम्हाला एक्सपेक्ट नाही आहे? काय हा जो फेअरवेल त्यांनी स्वतःहून घोषित केला नाही बरोबर आहे त्यांच्याप्रमाणे तो ही वेल अँड गुड. त्याला माहिती आहे मला आता नाही खेळायला म्हणजे सोडला तिने. कशी सोडला ते त्यालाच माहिती. असा हात हात पण ठेवून खेळाला वयाची मर्यादा वाटते तुम्हाला काय? नो एज लिमिट. देर इज नो एज लिमिट इन Fitness क्रिकेट. matter. या फिटनेस इज मॅटर्स ऑलवेज. क्रिकेटमध्ये तुमचं एका सर्टन एज नंतर तुमचे आय कॉन्टॅक्ट्स आणि ते रिफ्लेक्शन्स कमी होत जातात. आणि त्या लेवलला 150 160 जो चेस करायचा आहे तिकडे विदिन अ सेकंडचा खेळ आहे. तिकडे तुम्हाला रिफ्लेक्शन्स खूप कामा पाहिजे. फिटनेस खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर तुम्ही तिकडे सर्वाइव्ह नाही करू शकणार. तर तिकडे खूप गरजेचं आहे फिटनेस. आणि फिटनेस रिक्वायर्ड ऑलवेज. फिटनेसनी समोरच्याला आपण हरवू शकतो. चलो काहींचं मत आहे की विराटची फिटनेस होती. रोहित शर्मा चला ठीक आहे, त्याची फिटनेसचा थोडासा इश्यू असू शकतो आणि म्हणूनच त्यांनी निवृत्ती घेतली. लोकांनी त्याला ॲक्सेप्टही केलं, पण विराटकडनं अपेक्षा नव्हता. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र. कॅमेरामॅन विजय शॉसोबत मी अमोल, मुंबई.